टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिर्डीतील 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। साईबाबांच्या काकडच्या पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, विना आणि पोथीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर उत्सवाला सुरुवात झालेली आहे। खरं तर साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक जे आहेत ते उत्सुक झालेले चित्र पाहायला मिळते। देशातूनच नव्हे तर विदेशातून देखील अनेक भाविक जे आहेत ते साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झालेले आहे आणि दर्शन रांगा देखील ज्या आहेत भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेल्या आहेत। गुरुपौर्णिमा उत्सव हा वर्षभरातील 3 मुख्य उत्सवांपैकी एक उत्सव आहे आणि साईबाबांना गुरुस्वरूप मानत असंख्य भाविक जे आहेत ते शिर्डीमध्ये साईंचा आशीर्वाद घेण्यासाठी, आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी गुरुपौर्णिमेला आवर्जून येत असतात। अनेक पायी पालख्या देखील शिर्डीमार्गे मध्ये पोहोचलेल्या आहेत आणि साईनामाचा जयघोष जो आहे तो सर्वत्र पाहायला मिळतोय। गुरुपौर्णिमा उत्सवाचं महत्त्व लक्षात घेता साईबाबा संस्थानं देखील विविध उपाययोजना भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी केलेल्या आहेत। VIP ब्रेक दर्शन जे आहे ते मुख्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि जे भाविक दर्शन रांगेतून जाणार आहेत त्यांना दर्शनाची व्यवस्था जी आहे ती करण्यासाठी VIP दर्शन बंद ठेवण्यात आलं आहे। त्यासोबत गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जी गर्दी आहे, संभाव्य गर्दी बघता मंदिर 24 तास खुलं राहणार आहे। रात्री देखील साईबाबांचं दर्शन जे आहे ते भाविकांना घेता येणार आहे आणि हा गुरुस्थान मंदिराचा परिसर आपण बघतोय। खरं तर साईबाबांना गुरु मानून भाविक जे आहेत ते साई समाधी मंदिरानंतर गुरुस्थान मंदिरात देखील दर्शनाला येत असतात आणि अशा पद्धतीने जी गर्दी आहे ती गुरुस्थान मंदिरात देखील पाहायला मिळते। या निमवृक्षाची परिक्रमा जी आहे ती भाविक यावेळी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि गुरुच्या प्रती आपली भक्ती, आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी आणि साईचरणी नतमस्तक होण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक शिर्डीमध्ये दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।